ही 3ऱ्या शतकातील गोष्ट आहे. तो राजा युद्धाने वेडा झाला होता. त्याला लढाया हव्या होत्या, हिंसा आणि रक्तपात हवा होता, जेणेकरून त्याला त्याच्या साम्राज्याचा विस्तार करता येईल. म्हणून तो सर्व तरुणांना पकडून जबरदस्तीने युद्धावर पाठवायचा, जेणेकरून तो स्वतःला मोठा सम्राट म्हणून घेऊ शकेल. त्याने नियम केला होता की कोणीही लग्न करायचं नाही, फक्त जाऊन लढायचं. संत व्हॅलेंटाईन हे प्रेमाचे समर्थक होते. त्यांनी हळूहळू गुपचूप प्रेमी जोडप्यांचे विवाह लावून देण्यास सुरुवात केली. कारण ज्याचं लग्न झालंय तो मग माणूस युद्धाकडे फारसं लक्ष देत नसे. त्यामुळे त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. असं म्हटलं जातं की तिथे जो जेलर होता, जो त्यांचा खटला ऐकणार होता, त्याला एक मुलगी होती आणि ती मुलगी अंध होती. संत व्हॅलेंटाईन यांचे त्या मुलीवर प्रेम जडले. कथा सांगते की त्यांनी त्या मुलीचे डोळे बरे केले आणि आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करणारे एक पत्रही तिला दिले, ज्याच्या खाली त्यांनी लिहिलं होतं, तुझा व्हॅलेंटाईन. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. पण कथा पुढे सांगते की त्यांनी त्या मुलीचे डोळे ठीक केले. त्याचा परिणाम असा झाला की केवळ ती मुलगीच नाही, तर तिच्या वडिलांसह त्यांच्या घरातील 40-50 लोक ख्रिस्त धर्मी झाले. या कथेतून तुम्हाला मुख्य गोष्ट काय समजते? मुलीचे डोळे बरे होणे, तिच्या संपूर्ण कुटुंबाचं धार्मिक होणं आणि संतांचा शिरच्छेद होणं. याचा अर्थ असा आहे की त्या मुलीला हे जग समजत नव्हतं. हे तर धार्मिक गृहस्थ होते. त्यांच्या संगतीने त्या मुलीला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. हेच त्यांचं प्रेम होतं. आणि स्वतःच्या बाबतीत त्यांनी काय केलं? तिला ती दृष्टी देण्यासाठी जर स्वतःचा गळा कापला जात असेल तर त्यांनी तो कापून दिला. तर प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे ज्याच्यासोबत तुम्ही आहात त्याचे डोळे उघडणं, आणि त्याचे डोळे उघडण्यासाठी जर स्वतःचा जीवही द्यावा लागला तर तो देणं.